कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला काय खायचंय का? मी पाणी घेऊन येतो फक्त। सावकाश पी अजून। तुला नक्की काय खायचंय का? बघ मी घेऊन येतो लगेच। साहेब थँक्यू बर का। माझा बाप आणि माय गेल्यानंतर मला कोणी पाणी पण नव्हतं विचारलं हो. तुला काही खायला द्यायचं का, पाणी देऊ? तू घाबरू राहिली का तिथे? मला कधीच कोणी विचारलं नाही। तुम्ही एवढं सगळं विचारू राहिले, मला मला लयच भारी वाटू राहिले साहेब। थँक्यू। तू ठीक आहेस ना? हा साहेब, तुम्ही बरं झालं टायमात आलात, नाही तर मुसळ गेलो होतं केरात। तू हसतेस ते पाग, तुझं कॅल्क्युलेशनच कळत नाही मला राव। टेन्शन मध्ये असताना तू कशी काय हसू शकतेस अशी? म्हणजे स्वतःच्या टेन्शनवरचा उपाय स्वतःच काढायचा कस काय? साहेब लहानपणापासून एवढं टेन्शन पाहिले ना मी। आता टेन्शन नसलं ना, एक दिवस चुकल्यासारखं वाटतं मला। खरे साहेब, आपण ते टेन्शनची आणि त्या अडचणीची पर्वा नाही बरं का आपल्याला, खरं सांगू राहिले। हा फक्त आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात अडचणी नको असं वाटतं मला, म्हणून आज जरा घाबरले होते। एका अपघातामुळं एवढी विस्मृती एखाद्या माणसाला येणं शक्य नाहीये। तुम्हाला त्यांचा लहानपणीचा काही ट्रॉमा माहितीये का? दीपा, म्हणजे हा तुझा पर्सनल विषय आहे खरं तर, तरी पण मला वाटलं म्हणून विचारतो मी। डॉक्टर म्हणले तसं काय तुला मागच्या आयुष्यात असं काय ट्रॉमा बसला होता का? म्हणजे तू आज लईच घाबरली होतीस म्हणून म्हणतो। नाही म्हणजे तुला सांगायचं असेल तर सांग, असं काय फोर्स करत नाही मी, मला वाटलं म्हणून मी विचारलं। त्यातलं फार कळत नाही साहेब आपल्याला, पण साहेब माझ्या लहानपणीच्या आठवणींना उतरती कळायला लागली एवढं मात्र नक्की। लय भारी राहत होतो आम्ही, आणि चौघच होतो ना, माझी माय, बाप, मी आणि दाद्या। दीपा तू, आपण जायचं का? ठीक आहे। तुम्ही ते चिलीपिली पाहिलीत ना? त्या चिलीपिलींना सांभाळते साहेब मी, ती माझ्यासारखीच बेवर असेल। दाद्याला आवडत नाही फार, पण मी ठरवलंय साहेब, आयुष्यभर सांभाळ करणार साहेब त्यांचं। काय व्यवहारच? हा म्हणजे माझं काय लय मोठेपणा नाही साहेब, यार स्वार्थच आहे। कसला स्वार्थ? हा स्वार्थ आहे साहेब। माझा बाप आहे ना, वीटभट्टीत कामाला होता, मक्कार दारू प्यायचा साहेब। त्यानंतर आहे ना, त्याला बाहेरचा नाद लागला हो। पण त्याआधी माझा बाप म्हणजे एवन माणूस बर का, लयच भारी होता तो। पण ते काय, ते दारून बाहेरचा नाद सगळंच इचकटत गेलं। मग आमच्या घरात भांडणं सुरू झाली, मायची आणि त्याची, लय मारायचा। आणि राजा? दाद्या पहिल्यापासून दगडाच्या काळजाचा आहे साहेब, त्याला नाही कसलं काय फरक पडत। माझा भाई यायचा घरी, माझ्या मायला लय मारायचं साहेब, कुत्र्यागत आणायचं हो। आहो ते मारताना बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी व्हायचं साहेब। एकदा असंच आला दारू पिऊन, रात्री माझ्या बानं मायला एवढं मारलं साहेब, मी पडले मध्ये, पण मी लहान होते ना तेव्हा मला काही करता आलं नाही।
साहेब त्या दिवशी एवढं हाणलं ना माझ्या मायला. काय बोलतीस तू दीपा? साहेब 4 पैशात काही ना आम्ही लय सुखात होतो, लय भारी आयुष्य जगत होतो आम्ही, लय भारी चाललं होतं सगळं साहेब. पण हे माझ्या बाच्या दारून आणि त्या बाहेरच्या नादा नाही ना, आमचं अख्खं आयुष्य कोळपून निघालं साहेब. बापाला नंतर शुद्ध आली आणि कळलं आपल्या हातनं काय कार्यक्रम झालाय. पश्चाताप करायचा म्हणून त्याने त्याचाही जीव दिला साहेब. माझ्या बापाच्या या वागण्यामुळे ना साहेब आमचं आयुष्य बरबाद झालं. दीपा शांत होतो. ते तुम्ही म्हणलेत ना आता, ते चिली पिलीला सांभाळून काय स्वार्थ आहे तुझा? आहे साहेब स्वार्थ. त्या चिली पिलींकडे बघून आम्ही माझ्या जगण्याचं कारण शोधते साहेब. माझ्यासारखं बेवारस आयुष्य त्यांच्या वाट्याला येऊ नये ना म्हणून लय जीव तुटतो साहेब माझा. आज साहेब म्हणून ते डॉक्टर प्रश्न विचारत होते ना, तेव्हा माझ्या मनात वेगळीच भीती होती बघा. कसली भीती? साहेब आपलं कसं आहे माहितीये का, आपल्यामुळे दुसरं कोण अडचणीत नको यायला असं वाटतं मला, लय मनापासून वाटत. मी जर का चुकून काहीतरी चुकीचं उत्तर दिलं असतं आणि माझ्यामुळे तुमच्यात आणि त्या अपर्णा मॅडम मध्ये काही प्रॉब्लेम झाले असते मग साहेब अहो केवढं मोठं पाप आहे माहितीये का ते. माझ्या नसतं सहन झालं हे सगळं, कारण बाहेरच्या माणसामुळे आपल्या घराची राख रांगोळी होत ना, पाहिली ना साहेब मी. दीपक तू शांत हो. दीपा मला नाही माहिती मी तुला किती मदत करणार आहे, कशी मदत करणार आहे, काय ह्या सगळ्याचा दोष मी तुझ्यावर नाही येऊन देणार. तुला चिली पिलीला सांभाळायचंय ना, तू सांभाळ. मी तुझ्यावर काय नाही येऊन देणार. हे बघ जे काय होईल ना सगळी जबाबदारी माझी. नाही माझ्यावर विश्वास ठेव दीपा. जोपर्यंत माझी बायको सापडत नाही ना तू केलेली मदत नाही विसरणार मी. थँक्यू. येस साहेब. ए चिली पिली, अरे चिली पिली काय रे, काय रे? अरे तुला लईच बारीक दिसू राहिला. अगं आता माझी उंची वाढते ना. आला मोठा. चिंगे दादा कुठे ग? अगं तो कालपासून आलाच नाही. हा का, बर 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 जाऊ दे. ए बघा तुमच्यासाठी खाऊ आणलाय आणि खेळायला पण आणले. जा आतमध्ये जाऊन खाऊ नाही का? नाही, अगोदर आम्ही खेळणार मग खाणार. बरं जा. सावकाश. साहेब थँक्यू बर का. अगं दीपा अशी लहान पोरं जेवढी घरात ना तेवढा आनंद सुख समाधान असतं घरात. तू खरंच नशिबवान बरं. काय बोलू राहिले साहेब? दीपा तुला एक सांगतो, ही तुझी सगळी चिली पिली आयुष्यभर सुखात राहतील ना याची जबाबदारी फक्त माझी. हाय साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.